ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये जातात सायलीच्या तोंडून मधुभाऊंच्या बाबत खूप मोठा भयानक खुलासा होणार असतो आणि त्याच वेळी आता अर्जुन आणि सायलीकडून हे सर्व काही सत्य आता बाहेर पडताच खरी खुनी साक्षीच असल्याचं ज्यावेळी चैतन्याच्या समोर येणार असतं तेव्हाच आता चैतन्याचे खाडकन डोळे उघडणार असतात। तर आता अर्जुनच्या तोंडून असे दोन भयानक सत्य चैतन्याला समजणार असतात की ज्यामुळे चैतन्याचे एका क्षणात डोळे उघडत साक्षीचा खरा चेहरा त्याच्या समोर येणार असतो। तर आता सायलीने केलेल्या उलगड्यामुळे प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष देऊन केसला एक वेगळी दिशा दिलेली असते। हे सर्व काही अर्जुन आता सिद्ध करणार असतो। तर आता मधुभाऊंबाबत कोणता खुलासा सायली अर्जुन समोर करणार असते आणि त्याच वेळी आता अर्जुन ठणकावून साक्षीच खरी खुनी असल्याचे सर्व पुरावे चैतन्याच्या हाती देता आता चैतन्य परत साक्षीवरती विश्वास ठेवणार का हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर इकडे आता सायलीने अश्विनला बालपणीच्या त्या जगामध्ये घेऊन जात परत एकदा त्याच्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व केलेलं असतं। अखेर सायलीची भन्नाट आयडियाने काम केलेलं असतं आणि त्याचवेळी अश्विनचं मन बदलतं आणि आपल्या घरातली माणसं आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि आपण एका वेगळ्या मुलीसाठी जी आपल्याला सोडून कायमची निघून गेली तिच्यासाठी जीव द्यायला निघालो होतो याची जेव्हा अश्विनला जाणीव होते त्याचवेळी अश्विन आता घरातील सर्वांची हात जोडून माफी मागत असतो आणि त्याचवेळी आता अश्विनला खरी कमाल तर सायलीने केल्याची अर्जुन सांगतो आणि त्याचवेळी अर्जुन पटकन जाऊन सायलीला मिठी सुद्धा मारतो। तेव्हा आता चैतन्य सर्वजण अवाक होऊन अर्जुनला पाहायला लागतात। तर त्यानंतर सकाळी अर्जुनला आता सायलीला थँक्यू म्हणायचं असतं त्यामुळे परंतु सायली खालती काम करत असते। अचानकपणे सायलीचा आवाज आल्यानंतर अर्जुनने आता एक छान सरप्राईज तिच्यासाठी प्लॅन केलेलं असतं आणि अर्जुन बाथरूममध्ये जाऊन लपतो आणि ज्यावेळी सायली आलेली असते तेव्हा पसारा पाहून सायलीला खूप राग आलेला असतो। परंतु प्रत्येक ठिकाणी अर्जुनने थँक्यू 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 असं लिहून आता तिथे ते लेटर्स ठेवलेले असतात। ते सरप्राईज पाहून सायली मात्र खूपच खुश होऊन जाते। अर्जुनला सायलीने पाहिलेलं असतं आणि अर्जुन समोर सायलीने रागाने बोलण्याचं नाटक सुद्धा करते। तेव्हा अर्जुन म्हणत असतो ते मी तुमच्यामध्ये आलो ना म्हणजे तुमच्यासारखा झालो होतो ना, मध्येच माझ्या डोक्यामध्ये गडबड घोटाळा झाला आणि तुम्ही थोडं मला समजावलं, अश्विनला समजावलं, आमचं कुटुंब परत एकदा एकत्र आणलं त्यासाठी थँक्यू। आता सायली मनमोकळेपणाने तिथे हसायला लागते आणि सायली म्हणते सर तुम्ही पण ना कधी कधी खूप अतिच करता। मी तर खरं तर तुम्हाला नाश्त्याला बोलवायला आले होते आणि तुम्हाला माहिती आहे का अश्विन भाऊजी सुद्धा केव्हाचे येऊन बसले आहेत। तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय अश्विन सुद्धा आला आहे। तेव्हा आता परत एकदा अर्जुन सायलीला थँक्यू म्हणते। तर सायली म्हणते पुरे आता सर तुम्ही पटकन आता खालती चला, सर्वजण तुमच्यासाठी नाश्ता करण्यासाठी थांबले आहेत। त्यानंतर अर्जुन खालती जातो। अश्विन आता आलेला असतो, सर्वांसोबत छान गप्पा मारत तो नाश्ता करत असतो। हे पाहून आता घरातील सर्वच जण खूप खुश होतात। तर त्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो की मी ऑफिसला चाललो आहे आणि अर्जुन त्यात स्वतःचा डबा विसरून गेलेला असतो। तेव्हा आता कल्पना म्हणते की अर्जुन जर आज डबा विसरूनच गेला आहे। तेव्हा सायली म्हणते की आई तुम्ही काळजी नका करू, मी जाणारच आहे कारण मला मधुभाऊंच्या केसबद्दल पण त्यांना थोडं बोलायचं होतं ना, त्यांच्याशी बोलायचं होतं परंतु ते अचानकपणे काम असल्यामुळे निघून गेले। मी आता तिथेच जाते ऑफिसमध्ये आणि त्यांच्याशी बोलते। तेव्हा आता कल्पना हो म्हणते। तर सायली अर्जुनसाठी आता डबा घेऊन गेलेली असते। ज्यावेळी सायली अर्जुनसाठी डबा घेऊन अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलेली असते तेव्हा आता अर्जुन तिथे ज्यावेळी रिक्रिएशन झालेलं असतं त्यावेळच्या सर्व काही फुटेज पाहत असतो। ते व्हिडिओ पाहत असताना अचानकपणे सायली तिथे आलेली असते। तेव्हा आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही इथे? तर सायली म्हणते की सर तुम्ही डबा विसरून घरीच तसेच इकडे आला होतात ना, म्हणून मी आले तुम्हाला डबा द्यायला। तेव्हा आता चैतन्य म्हणतो ठीक आहे तुम्ही गप्पा मारा तोपर्यंत मी प्लेट्स घेऊन येतो असं म्हणून चैतन्य गेलेला असतो। तर त्यानंतर अर्जुनला सायली म्हणते सर काय बघताय? तेव्हा आता अर्जुन म्हणतो मधुभाऊंच्या केसची तारीख आली आहे ना, मग आपल्याला आता तिथे नक्की कोणते मुद्दे मांडायचे आहेत हे सर्व काही मी पाहतो आहे आणि रिक्रिएशन झालं होतं आश्रमामध्ये ते सुद्धा त्याचे व्हिडिओज पाहतोय। तेव्हा आता सायली आणि अर्जुन दोघेही त्या व्हिडिओज पाहत असताना सायली म्हणते सर एक मिनिट, आता प्रिया काय म्हणाली होती?
तेव्हा अर्जुन परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करतो आणि प्रियाचं ते बोलणं ऐकून सायली म्हणते सर हे शक्यच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो काय शक्य नाही आहे मिसेस सायली. तर तेव्हा सायली सांगायला लागते अहो अर्जुन सर मधुभाऊ डावखोरे आहेत, कारण मधुभाऊंना उजव्या हाताने कोणती कामं करायलाच येत नाहीत. त्यामुळे मधुभाऊंनी गोळी चालवणं शक्यच नाहीये, कारण मधुभाऊ स्वतः डावखोरे आहेत. इतके दिवस झालं, इतके वर्ष झालं आम्ही त्यांना पाहतो आहे. आणि इथे तर प्रिया म्हणते की उजव्या हाताने मधुभाऊने गोळी झाडली. प्रियाला सुद्धा ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की मधुभाऊ डावखोरे आहेत. मग ते अशी का म्हणाली असेल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो ग्रेट मिसेस सायली, बरं झालं तुम्ही इथे आलात. ते आता आपल्याला केसला एक नवी दिशा द्यायला येईल आणि मधुभाऊंना निदान जामिनावर तरी सोडवण्यासाठी आपल्याला या मुद्द्याचा उपयोग होईल. तेव्हा तिथे आता चैतन्यला अर्जुन पटकन बोलावून घेतो आणि त्या व्हिडिओमधून काही मुद्दे अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं की हे मुद्दे तू बाहेर काढ, आपल्याला हे मुद्दे घेऊन आता कोर्टात जायचं आहे. तेव्हा आता चैतन्य म्हणतो काय झालं आहे परंतु. तर सायली सांगते अहो चैतन्य सर, म्हणजे आम्ही व्हिडिओ पाहत होतो ना तेव्हा प्रिया असं म्हणाली व्हिडिओमध्ये की मधुभाऊंनी उजव्या हाताने गोळी झाडली आहे, परंतु ते शक्यच नाही आहे कारण मधुभाऊ तर डावखोरे आहेत. तर अर्जुन म्हणतो हो मिसेस सायलीने मला आत्ताच सर्व काही सांगितलं आहे आणि त्यावरून आपल्या हे लक्षात येतं की मधुभाऊ ऐवजी तिथे अजून एक तिसरी व्यक्ती होती जिने गोळी झाडली होती. आणि मला चांगलंच माहिती आहे की ती व्यक्ती साक्षीच असणार, कारण तिला वाचवण्यासाठी ते तन्वी कोर्टामध्ये खोटं बोलत आहे. तेव्हा आता अर्जुनच्या तोंडून साक्षीचं नाव ऐकताच चैतन्याला घाम फुटलेला असतो आणि चैतन्य खूपच घाबरतो आणि चैतन्य म्हणतो परंतु हे कसं शक्य आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे चैतन्य, तू नेमकं काय म्हणायचं आहे तुला. अरे इथे व्हिडिओज आहेत, इथे मिसेस सायली तुला सर्व काही हकीकत सांगत आहेत, पुरावे देत आहेत, आपल्यासमोर पुरावे आहेत आणि तू साक्षीची बाजू का घेऊन बोलतोयस. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की नाही म्हणजे तन्वी अशी का करत असेल, ती साक्षी शिक्रेची बाजू का घेत असेल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो तेच तर आपल्याला समजत नाही आहे की तन्वी इतकी लहानाची मोठी आता मधुभावांसोबत तिथे आश्रमामध्ये वाढली, परंतु मिसेस सायली आणि ते तन्वीमध्ये किती मोठं अंतर आहे आणि तन्वी मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष का देते आणि ती साक्षीला का वाचवते हेच आपल्याला आता बाहेर काढायचं आहे. कारण मिसेस सायलींमुळे आपल्याला एक तरी पुरावा हाती लागला आहे की मधुभाऊ डावखोरे असल्यामुळे उजव्या हाताने ती गोळी झाडणं शक्यच नाही आहे. त्यामुळे आपल्याला आता पटापट काहीतरी पुरावे अजून गोळा करावे लागतील, जेणेकरून आपल्याला कोर्टात तन्वी खोटी आहे हे सिद्ध करून साक्षीच खरी कुणी असल्याचं पुरावे देता येतील. तेव्हा आता चैतन्यला सर्व काही साक्षीच्या त्या आठवणी आठवायला लागलेल्या असतात. तर साक्षी प्रत्येक वेळी चैतन्याशी फक्त गोड आणि चांगलंच बोलत असते आणि चैतन्य स्वतःच्या मनात विचार करत असतो की परंतु हे कसं शक्य आहे. साक्षी तर प्रत्येक वेळी इतकी छान बोलते, छान वागते आणि साक्षीने खून केला असेल का की मी परत तिच्या जाळ्यात अडकलोय का. अर्जुन म्हणतोय तसा या मुली खरंच खोटारड्या असतात का. चैतन्याच्या मनामध्ये सर्व काही घालमेल सुरूच असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो चैतन्य ह्या व्हिडिओमधून जे जे मुद्दे मी इथे लिहून दिले आहेत ना ते सर्व काही बाजूला काढ आणि आपल्याला हे फोटोजसुद्धा आपल्याला आता कलेक्ट करायचे आहेत. आणि अर्जुन आता सायलीला थँक्यू म्हणायला लागतो, कारण सायलीमुळे अर्जुनच्या हातात आता खूप मोठा पुरावा लागलेला असतो, ज्यामुळे आता अर्जुन एका मिनिटात एका क्षणार्धात कोर्टामध्ये केस फिरवू शकतो. तर आता अर्जुन साक्षीच खुनी असल्याचे पुरावे देत प्रियाने खोटं बोलून तिची साथ दिल्याचं आणि मधुभाऊंना बाहेर सोडवण्याचं वचन तर सायलीला दिलेलं असतं, परंतु ते अर्जुन आता सिद्धसुद्धा करून दाखवणार आहे आणि तेच आपल्याला महा एपिसोडच्या भागामध्ये पाहायला सुद्धा मिळणार.